मुंबईच्या समुद्रकिनारी वसलेलं एक असं मंदिर आहे ज्याबद्दल आजही लाखो भक्तांच्या मनात अपार श्रद्धा आहे। अनेक भक्त मानतात की महालक्ष्मी मातेच्या कृपेने मुंबईवर येणारी अनेक संकट दूर होतात। आज आपण जाणून घेणार आहोत मुंबईतील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर आणि त्यामागील एक रोचक आख्यायिका। ही गोष्ट आहे ब्रिटिश राजवटीच्या काळातील। त्यावेळी मुंबई ही व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाची जागा होती। ब्रिटिशांना मुंबईच्या विविध बेटांना जोडण्यासाठी समुद्रावर बंधारा बांधायचा होता। त्या प्रकल्पाची जबाबदारी एका मराठी अभियंत्याकडे रामजी शिवाजी प्रभू यांच्याकडे देण्यात आली। काम वेगानं सुरू झाले। कारागीर दिवसभर मेहनत करून दगडांची भिंत उभी करायचे। पण आश्चर्य म्हणजे रात्री समुद्राची भरती आली की भिंतीचा मोठा भाग कोसळून जायचा। दुसऱ्या दिवशी पुन्हा काम सुरू व्हायचं आणि पुन्हा तेच घडायचं। असं अनेक दिवस चालू राहिलं। ब्रिटिश अधिकारी वारंवार पाहणी करत होते, पण नेमकं चुकतंय कुठे हे कोणालाच समजत नव्हतं। लाखो रुपये खर्च होत होते, पण काम पुढे सरकत नव्हतं। रामजी शिवाजी प्रभू हे देवीचे निस्सीम भक्त होते। म्हणतात एके रात्री त्यांना एक अद्भुत स्वप्न पडलं। स्वप्नात देवी महालक्ष्मी प्रकट झाली आणि म्हणाली, रामजी, मी आणि माझ्या 2 बहिणी सरस्वती व काली समुद्राच्या तळाशी आहोत। आम्हाला बाहेर काढून योग्य ठिकाणी स्थापित कर। तुझ्या हातातील काम नक्की पूर्ण होईल। सकाळी उठल्यावर रामजी शिवाजी विचारात पडले, पण स्वप्न इतकं स्पष्ट होतं की त्यांनी याबद्दल ब्रिटिश अधिकाऱ्यांना सांगण्याचा निर्णय घेतला। सुरुवातीला ब्रिटिश अधिकारी या गोष्टीवर विश्वास ठेवत नव्हते, पण बंधाऱ्याचं काम सतत अयशस्वी होत असल्यामुळे त्यांनी प्रयत्न करून पाहण्यास परवानगी दिली। यानंतर समुद्रात छोट्या बोटी उतरवण्यात आल्या। स्थानिक कोळी बांधवांना मदतीसाठी बोलावण्यात आलं। त्यांनी समुद्रात जाळी टाकली। काही वेळानंतर जाळं खूप जड झाल्याचं त्यांना जाणवलं। सर्वांनी मिळून जाळं किनाऱ्यावर ओढलं आणि जे दृश्य दिसलं ते पाहून सगळे थक्क झाले। जाळ्यातून 3 सुंदर मूर्ती बाहेर आल्या। त्या होत्या महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली यांच्या मूर्ती। ही बातमी संपूर्ण परिसरात वाऱ्यासारखी पसरली। रामजी शिवाजी प्रभूंनी ब्रिटिश अधिकाऱ्यांकडे मंदिरासाठी जागा मागितली। परवानगी मिळाल्यानंतर मंदिर बांधण्याचे काम सुरू झाले। असं सांगितलं जातं की मंदिराची स्थापना झाल्यानंतर बंधाऱ्याचं काम पुन्हा सुरू करण्यात आलं आणि यावेळी समुद्राने कोणताही अडथळा निर्माण केला नाही। हळूहळू बंधारा पूर्ण झाला। ही घटना पाहून अनेक लोकांना देवीच्या चमत्कारावर श्रद्धा बसली। असेही सांगितले जाते की रामजी शिवाजी प्रभूंनी त्या काळात सुमारे 80,000 रुपये खर्च करून मंदिर उभारले। आज या मंदिराच्या गाभाऱ्यात महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली या 3 देवींच्या मूर्ती विराजमान आहेत। दरवर्षी लाखो भक्त येथे दर्शनासाठी येतात आणि आपल्या मनोकामना व्यक्त करतात। या कथेबाबत इतिहासकार आणि श्रद्धाळू यांची मतं वेगवेगळी असू शकतात, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, मुंबईच्या हृदयात वसलेलं हे मंदिर आजही लाखो लोकांच्या श्रद्धेचं केंद्र आहे। महालक्ष्मी मातेच्या या अद्भुत आख्यायिकेबद्दल तुमचं मत काय? ही कथा तुम्ही याआधी ऐकली होती का? कमेंटमध्ये नक्की सांगा। महालक्ष्मी मातेवर तुमची श्रद्धा असेल तर हा व्हिडिओ 2 जणांसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये जय महालक्ष्मी माता लिहा। माता तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो।